टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा या उक्तीप्रमाणे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गजानन महाराज यांची शेगाव येथील पालखी आषाढी एकादशी संपल्यानंतर पंढरपूर येथून या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज ही पालखी जालना शहरात दाखल झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे ही पालखी बघू शकता की जालना शहरात नुकतंच या पालखीचं आगमन झालेलं आहे। शेकडो वारकरी जे आहेत ते या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। टाळ मृदंगाचा गजर करत गणगण गणात पोतेचा जयघोष करत हे वारकरी यामध्ये सहभागी झाले। आपण जर पाहिलं तर जवळपास 350 किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास करून ही पालखी जालना जिल्ह्यामध्ये आज दाखल झालेली आहे। मागच्या 10 दिवसापासून ही पालखी पावलोपावली या ठिकाणी आता शेगावकडे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अतिशय भक्तिपूर्ण वातावरण या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। गणगण गणात बोतेचा जयघोष भक्तिमय वातावरण या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जालना शहरातील नूतन वसाहत भागात ही पालखी आता दाखल झालेली आहे। मुस्लिम बांधवांकडून या पालखीचं जोरदार या ठिकाणी पद्धतीने स्वागत केलं जात आहे। प्रत्येक वारकऱ्याच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देऊन या ठिकाणी मुस्लिम बांधव हे गजानन महाराज यांच्या पालखीचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते जालना शहरामध्ये झालेलं आहे। खरं तर भक्तिमय वातावरणामुळे जालना शहर ही नगरी दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। टाळ मृदंगाचा गजर करत गजानन महाराज यांचा जयघोष करत ही पालखी आता जालना शहरात दाखल झाली आहे। जवळपास 3 ते 4 जिल्ह्यांचा प्रवास करत ही पालखी जालन्यामध्ये दाखल झाली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात हे वारकरी जे आहेत ते पावलोपावली आता शेगाव नगरीकडे मार्गक्रमण जे आहेत ते करतायत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठा आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच मागील 10 दिवसापासून ही पालखी जी आहे ती पंढरपूरवरून निघालेली आहे आणि पुढच्या 8 ते 9 दिवसात ही पालखी शेगाव नगरीमध्ये दाखल होणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।